नाही म्हणता म्हणता कॉलेजचे दिवस कसे संपले. नाही म्हणता म्हणता कॉलेजचे दिवस कसे संपले. कधी सुरुवात झाली आणि कधी शेवट आला कळलेच नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये. आज आपल्या कॉलेजमध्ये फेअरवेल पार्टी, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. फेअरवेलच्या पार्टीसाठी आपले दोन मित्र बाकी ते मन लावून कामं करतायत. फेअरवेल पार्टीसाठी आपले सर्व मित्र वगैरे सेमिनार हॉलमध्ये येऊन बसलेले आहेत. आपल्याला एक अशी व्हाईट चिठ्ठी भेटलेली आहे. या व्हाईट चिठ्ठीमध्ये असं काय लिहायचं आहे, आपल्यासोबत 4 वर्षामध्ये एखादा घडलेला प्रसंग तर आपला मित्र बाकी ते जबरदस्त लिहितोय. तर समझ रहे हो. प्रोग्राम चालू व्हायला वेळ आहे आणि प्रोग्रामच्या आधीच आपले मित्र डान्स करतायत. फायनली मित्रांनो, आपला फेअरवेलचा प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे आणि सर्व शिक्षक वगैरे आलेले आहेत. म्हणजे माझ्या बी सेक्शनला मी नेहमी सांगत होतो, एक गाणं होतं तुला, लड़कपन खेल में खोया म्हणजे जवानी नींद भर सोया, बुढ़ापा देख कर रोया, सजन में झूठ मत बोल, खुदा के पास जाना है, ना आती है ना घोड़ा. सर, एक विनंती आहे, 8 सेमिस्टरची पूर्ण अटेंडन्स आजचीच घ्या, म्हणजे 100 दिवस. सर, इट्स गुड. खूप छान वाटलं. 3 वर्ष कसे निघाले काही कळलं नाही असं तुम्हाला वाटत असेल, पण गावंडे सर आणि मला दोघांना कळलं आहे. कारण वारंवार एकच होता, पोरं कॉलेजला. ठीक आहे, तो भाग सगळा संपलेला आहे. इथून पुढे तुम्ही तुमच्या आयुष्यात जेही करा आणि जसंही करा, पण एवढं करा की स्वतःसाठी करा. टुडेज किंवा आज आपली बॅच जी आहे फायनल इयरची, त्यांचा शेवटचा दिवस आहे. त्यांना सगळ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, आणि त्यांनी सगळ्यांनी आपल्या आयुष्यात खूप चांगलं काम करावे, हीच माझी सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. फेअरवेल प्रोग्रामला उपस्थित डीन डॉक्टर एस देशमुख सर, जे आताच आपल्यातून निघून गेले आहेत, डॉक्टर मंगेश गुर्दे सर, डॉक्टर सी.आर. पाटील सर, तुमचे क्लास टीचर चेतन बुंदेले, स्टुडंट्सचे कॉलेजबद्दल जुडलेले मन. मंडळ, तर मी श्रुती भोकरे आज तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवणार आहे आणि मी लिहिलेली कविता. नाही म्हणता म्हणता कॉलेजचे दिवस कसे संपले. नाही म्हणता म्हणता कॉलेजचे दिवस कसे संपले. कधी सुरुवात झाली आणि कधी शेवट आला कळलेच नाही. पहिल्या वर्षी भीती, नवीन चेहरे, नवीन स्वप्न. पहिल्या वर्षी भीती, नवीन चेहरे, नवीन स्वप्न. आणि आज 14 वर्षी सगळे आपले लेक्चर, प्रॅक्टिकल, असाइनमेंटचा तो गोंधळ आणि त्याचबरोबर कॅन्टीन मधल्या गप्पांचा तो सोहळा. हसण्यात, मस्करी, कधी भांडणातही आपण एकमेकांसोबत खूप काही जगतो. पहिल्या वर्षापासून 4थ्या वर्षाचा प्रवास, पण आठवणी मात्र कायमच्या राहील. आज शिक्षणाची छाया मनाची अंतर, वेगवेगळ्या वाटा, वेगवेगळे मार्ग असतील पुढे, पण मैत्री आणि हे दिवस कायम सोबत. कारण कॉलेज संपतं, कॉलेजची फी संपतं, पण आठवणी कधीच संपत. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. मध्ये आलो, सर्व मित्र माझे म्हटलं द्या म्हणलं चेंज करून मला ए सेक्शन मध्ये. सर म्हणे भाऊ म्हणे तू बी सेक्शन मध्ये तिथलं बरं म्हणे, इकडे जर आला तर पछतावशील म्हणे. राहू द्या म्हणलं सर्व मित्र झालो म्हणे. आता समजलं म्हणे कोण बी सेक्शन पाहिजे होतं. त्याला आता गर्लफ्रेंड बनू का नाही बनू, कॉलेज चांगले भेटले बघ. रुला दिया आपने. पूर्ण मित्र सगळे असे चांगले आहे आणि मजा आली. इमोशनल मोमेंट आहे माझं बोलणं, आता समजत घ्या म्हणून इथं मी 2 शब्द संपवतो माझे. थँक्यू.
फेअरवेल पार्टीच्या दिवशी सेमिनार हॉलच्या बाहेर एक असा बोर्ड लावला आहे. तिथं 4 वर्षामधले एखादी अशी घटना किंवा एखादा असा मुवमेंट लिहायचा आहे. आपल्या मित्र यशनं त्या बोर्डवर स्पेशल एक बॉक्स बनवलेला आहे DSYच्या मुलांसाठी. फेअरवेलच्या दिवशी कॉलेजमध्ये जेवण पण आहे. आता आपले सर्व मित्र बघा कसे जेवण करतायत. आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण विचारणार आहे आपल्या मित्रांना थोडासा फीडबॅक. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र रवींद्र आणि माझ्यासोबत मेया पर्सन आणि सोबत आपले सौरभ भाऊ आगरकर. आज आमचा फेअरवेल पार्टी फुकट जेवण करायला आलेलो आहे आम्ही इथे आणि त्याच्यानंतर फुकटचं भोजन करण्यासाठी आलेलो. हे 4 लाखाची खाली पडत आहे आम्हाला. एक मट्टा भात फोडणीचं वरण डाळच नाही फक्त मट्टा चांगलं झालेलं आहे आणि जिलेबी आहे. अजून काय भले पोळी आहे बस बाकी झालं. असे आयटमाचे आहेत. 1 लाखाचा एक आयटम पडत आहे. ठीक आहे चालेल. 4 लाखाचं कुठे खाली पडले शेवटचं पहिल्या आणि शेवटचं कोणचं जेवण. अजून सौरभ वगैरे तुम्ही खूप उत्कृष्ट ब्लॉगर आहे. हा डिग्रीच्या जेवण भेटते म्हणजे कार्तिक भाऊ सपाट. त्याच्या आधी यांचं लग्न होऊन नाही म्हणते. बात तो सही है. त्याच्या आधी लग्न जेवण करायचं सगळ्या मित्र. धन्यवाद. आधी आम्हाला काही खायला नव्हतं भेटत क्या बात करता है यार. पण आता आम्ही पास आउट झालो. आमचा फेअरवेल होत आहे आणि इथे एवढं सगळं खायला आहे. आता पोळी जमली तर आता मी वापस घ्यायला जाईल. खुर्ची भेटली खुर्ची 2-3 पोळी घेतल्या होत्या मी न अर्ध्या असे एवढे बोलून सीट हे खूप वर्षापासून मिळाली आहे आम्हाला. पण आता हे मिळालं मी खूप आनंदित आहे. आम्हाला कॉलेजकडून जेवायला भेटत आहे. भंडार 3 वाटा आहे म्हटलं. 3 जेवायला एकच भाजी आणि 3 वाटा आहे. मट्टा घेऊन गेला म्हटलं तो ग्लास बॉटली त्याच्या खिशात जलेबी आहे. याच्या खिशात जलेबी आहे. एवढं लोणचं खाल्लं म्हटलं कैऱ्या भेटून नाही राहिल्या जसं काय. आणि तो तर तो लपलेला आहे. आशिक तुम्हाला एक आणि इकडे सोमय. अरे सरकडे उठे 2 वाट्यात ताक घेतले ना. घरी भेटत नाही तशी इथंच खतम होऊन राहिली ती सगळी. तर मित्रांनो आपल्याला इथं कुलदीपला आपण विचारतोय की बा जेवण कसं वाटलं आणि कॉलेजबद्दल त्यांचं काय मत आहे. तर मोठा नव्हतं थोडासा. जेवण काय भेटलं हे इम्पॉर्टंट नाही आहे. वांग्याची भाजी याची काय हे इम्पॉर्टंट नाही आहे. पण कॉलेजवाल्यांनी फुकटमध्ये जेवण दिलं हे इम्पॉर्टंट आहे. समझ रहे हो. त्यासाठी कॉलेजचे धन्यवाद आभार मानतो. आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी आम्ही जेवढं आमचं मित्रगण आहे आमचा पूर्ण ग्रुप आहे. आमचा प्रवास 4 वर्षाला खूप छान होता. फर्स्ट इयरला आम्ही वेगळे वेगळे होतो. मग 4 वर्षानंतर आम्ही समोर आलो. सेकंड इयरला आम्ही सोबत आलो. सोबत आम्ही इंटर्नशिप केली. मार खाल्ला कोणी मार दिला. भांडणं केली इकडे भांडणं केली. पण प्रेमाची माझी मित्र सर्व आज माझ्याकडून विदाय घेतात. तर दुःखी आहे पण एक्सेप्ट करावं लागेल. रुला दिया आपने. एक आदमी में इतना टैलेंट कैसे होता. आज फेअरवेल मध्ये आलो आहे. तसं तर प्रोग्राम छान झालाय पण जेवण फारच छान आहे आणि सर लोकांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलाय. त्यासाठी आज आम्ही कॉलेजमध्ये एवढं म्हणजे फ्रीली बसलो आहे इथे छानपणे. हे पाहू शकतो सर्व आज किती उत्साही आहे इथे. तर त्याबद्दल मी सर लोकांचा खूप आभार मानतो. आणि मला मी सांगतो सगळ्यांना गोष्टी. सर प्लीज प्लेसमेंटवर थोडं लक्ष द्या. सर प्लेसमेंट नाही आहे कॉलेजमध्ये. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. पार्टी दिली आमच्या डिपार्टमेंटला. हे त्या फेअरवेल पार्टीमध्ये जे आमच्या मेमोरीज दाखवल्या मित्रांनी आमच्या फ्रेंडनी तेव्हा एवढं इमोशनल झालं होतं आम्ही. लढा जाऊन घरी एवढंच राहिलं होतं फक्त. पण जे काही जर्नी होती फर्स्ट इयर पासून ते लास्ट इयर पर्यंत खूप काही शिकलो. खूप काही सपोर्ट भेटला. खूप काही मित्र बनून गेलो. एवढंच म्हणायचं होतं. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सौरभ भाऊ आगरकर अरे मला काय करा यांच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या स्वतःचे स्वागत करतो आणि 2 शब्द असं बोलतो की यांनी ब्लॉगिंग खूप लेट चालू केली. हा खूप उत्कृष्ट ब्लॉगर आहे आणि हा आमच्या बंडेरामध्ये राहतो. आमच्या बंडेरामधल्या ज्या घडामोडी असतो ते पण दाखवतो आणि जे शिक्षणाबद्दल
जे काही ऑपॉर्च्युनिटी असते त्याचे पण हा ब्लॉग टाकतो, जसं की इंटर्नशिप, प्लेसमेंट. इथं खूप चांगला मुलगा आहे आणि हा आता सोडून चालला आम्हाला मॅनेजर झाला म्हणून. मिस यू भावा. पंखा चालू केल्यावर हवा येते, पंखा चालू केल्यावर हवा येते. तू सोबत नसला तुझी आठवण येते रे भावा. सर्वांचं जेवण वगैरे झाल्यावर कॉलेजमध्ये संगीतचा प्रोग्राम पण ठेवला आहे.